कार्यकारी अभियंत्यांची बनावट सही करून लाखो रुपयांचा फ्रॉड करणाऱ्या त्या ठेकेदारांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळूनही अद्याप त्या ठेकेदारांना अटक का करण्यात आली नाही, असा सवाल ठाकरे सेनेचे युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके यांनी पत्रकार परिषदेत केला। त्या ठेकेदारांच्या आक्काच्या दबावामुळे अटक झाली नाहीये काय? जिल्ह्याचे एसपी आणि पालकमंत्री सुद्धा या प्रकरणात त्या आक्काच्या दबावाखाली आहेत काय, असा सवाल सुद्धा लोके यांनी केला। 2 दिवसात त्या आरोपी ठेकेदारांना अटक झाली नाही तर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा लोके यांनी दिला। नमस्कार, आपल्याला गाजलेला विषय आज परत त्या विषयावर बोलावं लागतं म्हणजे ही आपची नामुष्की आहे सामान्य नागरिकांची। बनावट सही प्रकरण जे गाजलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांधकाम विभागातील प्रकरण, त्याच्यावरती अजूनही गुन्हेगार सराट फिरत आहेत। त्याच्यावरती त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला असता त्या अर्जावरती तो अर्ज फेटाळला गेला कोर्टाकडून। तरी आज या गोष्टीला 10 दिवस झाले तरी एसपीकडून काही याच्यावरती कारवाई झालेली नाही। आम्ही एसपीना भेटलो, एसपी गोड बोलून सांगतात की आम्ही आता उद्या अकटू परवा करू अटक। म्हणजे मला कळत नाही आहे हे अटक करण्यासाठी कोणाचा दबावाखाली अटक करत नाही आहे, याच्यामागे कोण हक्का कोण आहे का? पालकमंत्र्यांना पण जो माणूस हक्काचं मंजूर पडत नाही का, असं माझा एक आरोप आहे। म्हणजे हक्काचा एवढा दबदबा आहे जिल्ह्यात की ह्या जे कॉन्ट्रॅक्टर आहे ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे जो मुजोर व्यक्ती आहे त्या व्यक्तीला एवढी ताकद आहे का? तो पालकमंत्र्यांमध्ये म्हणत नाही, एसपीला म्हणत नाही। एसपी त्यांच्या ऑर्डरमध्ये आहेत का? आम्ही एसपीला भेटल्यानंतर एसपी बोलले आम्ही तुम्हाला 2 दिवसामध्ये अटक करणार आहोत। मला कळत नाही की 10 दिवस झाले कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आणि सरळ कोर्टाने ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे की याच्यामध्ये 8व्या पॅराग्राफमध्ये दिले तपास अद्याप पूर्ण झाला नाही, नवीन तथ्य समोर येण्यापूर्वी शक्यता आहे। सरकारी पक्षाच्या साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा गुन्ह्यात थेट सहभाग असून त्याने सक्रिय भूमिका बजावली आहे। तपासासाठी अर्जदाराची पोलीस कोठडी आवश्यक आहे, तो साक्षीदार म्हणून प्रॉड होऊ शकतो। मग कोर्ट म्हणतंय की पोलीस कोठडी आवश्यक आहे, मग पोलीस का कारवाई करत नाही? मला सरळ एसपीवरती आरोप आहे की याच्यामध्ये एसपीचा हात असं वाटतं मला। म्हणून हे जे ठेकेदार आहेत हे कोणाला जुमानत नाही आहेत। ठेकेदार सर्रास फिरत आहेत, कणकवलीमध्ये फिरत आहेत, कुडाळला फिरत आहेत। त्याच्यामध्ये गाडी कोणाची गाडी असते त्या गाडीमध्ये कुठून फिरत आहेत, कोणते ॲडव्होकेट फिरतात त्यांच्याकडे फिरत आहेत। हे सगळं चाललेलं आहे म्हणजे काय चाललं आहे? मग आम्हाला सामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे की या सरकारला पण जुमानत नाही, प्रशासनाला पण जुमानत नाही आहेत। म्हणजे एवढी उन्मत्ती कुठून आली यांच्यामध्ये? ही उन्मत्ती का करतायत? माझं एवढंच म्हणणं आहे हे सामान्य जनतेचा पैसा आहे, हा पैसा कोणाचा घरचा नाही आहे, कुठल्या ठेकेदाराचा नाही आहे किंवा कुठल्या प्रशासक अधिकाराचा नाही आहे। कार्यकर्ते अधिकाराची खोटी साईन केल्यानंतर कार्यकर्ता 2 महिन्यानंतर पोलीस कंप्लेंट करतो आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर याच्यावरती कारवाई होते, गुन्हे दाखल होतात। त्यानंतर ते कोर्टात पण अटक होऊन जामीन फेटाळला तरी अटक होत नाही। याचा अर्थ म्हणजे काय व्होल्टेज असेल या लोकांचं? मग ह्या पालकमंत्र्यांना हे जुमानत नसतील का, असा आमचा सामान्य जनतेचा प्रश्न आहे। आम्ही सामान्य जनता म्हणून हाक मारतोय की बाबा पालकमंत्र्यांना की ह्यानं अटक करा, कारण आज हे 15-16 कोटीचा हा मोठा घोटाळा झालेला आहे। याच्यामुळे अजून किती होऊ शकतो? मग याच्यावरती कंट्रोल आहे का? आता काल खासदार साहेबांनी पण बोलले की अधिकारी आणि ठेकेदार यांचं संगमच चाललेलं आहे जिल्हा परिषदमध्ये। कालच्या मीटिंगमध्ये खासदार बोलले। खासदार साहेबांना आमचं एवढंच म्हणणं आहे, खासदार साहेबांनी पण ह्याच्यावर लक्ष घालावा आणि ह्या जो कोण हक्क आहे ह्याच्यावर योग्य चौकशी करावी आणि हे जे ठेकेदार जे फिरत आहेत यांना 100% अटक होऊन यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी सामान्य जनतेची मागणी आणि आमची मागणी आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक